स्किल नंबर 33 वर्क विथ पेज लेआउट सेटिंग अँड प्रिंटिंग डॉक्युमेंट्स. यामध्ये आपण पहिला सब टॉपिक बघणार आहोत पेज सेटअप. चला तर मग बघूया पेज सेटअप. बघा मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पेज सेटअप हा एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. जर तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटची प्रिंटआउट घ्यायची आहे, त्याची हार्ड कॉपी काढायची आहे, तर तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट पेज सेटअप करावंच लागेल. पेज सेटअप म्हणजेच काय की आपल्या डॉक्युमेंटमध्ये पेजेस आहेत, त्या पेजेसला आपल्याला आकार आणि मार्जिन यामध्ये सेट करावं लागेल. मग आता हे करण्यासाठी आपल्याला आपल्या मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पेज लेआउट नावाची टॅब आहे. पेज लेआउट नावाच्या टॅबमध्ये आपल्याला पेज सेटअप नावाचा ग्रुप आहे. या पेज सेटअप नावाच्या ग्रुपमधनं आपण या डॉक्युमेंटला सेटअप करूया, म्हणजे याचं पेज सेटअप आपण करूया. तर पेज लेआउट या टॅबवर गेल्यानंतर इथे पेज सेटअपच्या बाजूला इथे जो हा एक क्विक लॉन्च दिसत आहे, या लॉन्चरवर आपण क्लिक करणार आहे. इथे या लॉन्चर बटनवर क्लिक करणार आहे तर आपल्यासमोर पेज सेटअपची विंडो येईल. बघा मी या लॉन्चरवर क्लिक करतो तर ही पेज सेटअपची आपल्यासमोर विंडो आलेली आहे. परत मी एकदा याला कॅन्सल करतो, तुम्हाला दाखवतो. पेज लेआउट या टॅबवर पेज सेटअप हा ग्रुप आहे. पेज सेटअप या ग्रुपच्या नावाच्या उजव्या हाताला इथे एक लॉन्चर दिलेलं आहे. लॉन्चरने आपण क्लिक करूया तर पेज सेटअपची ही विंडो लॉन्च होईल, आपल्या समोर येईल. मग डॉक्युमेंट सेटअप करत असताना सर्वात अगोदर आपल्याला आपल्या डॉक्युमेंटला कुठला पेपर साईज द्यायचा आहे, तो सगळ्यात अगोदर आपण पेपर साईज देणार. मग आपल्याकडे जनरली 3 प्रकारचे पेपर साईज वापरले जातात. आपल्याकडे लेटर, A4 आणि लीगल हे 3 प्रकारचे पेजेस जास्तीत जास्त प्रमाणात वापरले जातात. आपण ऑफिशियल वर्क करताना मॅक्झिमम A4 साईजचे पेपर वापरतो. जर आपण काही कायदेशीर काम करत आहे लीगली, तर त्या ठिकाणी लेटर हा पेपर साईज पुष्कळदा वापरला जातो. त्यानंतर आणखी जर काही तुम्हाला जसे येलो पेजेस वगैरे असतात किंवा काही आणखी ज्या न्यायालयाशी विषयी ज्या कामकाज असतात, न्यायालयीन वगैरे कामकाज असतात, त्या ठिकाणी मोस्ट ऑफ लीगल पेजेससुद्धा वापरले जातात. तर त्या 3 पेपर साईजेस तुम्ही वापरू शकता. फॉर एक्झाम्पल मला आता सगळ्यात अगोदर पेपर साईज सिलेक्ट करावं लागेल. मी पेपर साईजमध्ये इथनं समजा पेपर साईज A4 घेतली आपण. ओके, तर लगेच तुम्हाला त्याची विड्थ आणि हाईट दिसेल. A4 ची विड्थ किती आहे 8.27 इंच आणि हाईट किती आहे 11.69 इंच. ओके, हा झाला पेपर. सर्वात अगोदर आपण पेपर सिलेक्ट करणार. ओके, त्यानंतर पुढचा आपल्याकडे पॉईंट्स आहे मार्जिन. मग आपण मार्जिनवर जाणार. आता मार्जिन म्हणजे काय की प्रत्येक पेजला आपण जसं एकदम पेजच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत आपण कधीच टाईप करत नाही किंवा कधीच आपण लिहित नाही. आपण साध्या आपल्या वहीमध्ये सुद्धा जेव्हा लिहितो तेव्हा आपण डाव्या साईडने मार्जिन सोडतो, टॉप साईडला मार्जिन सोडतो, बॉटम साईडला मार्जिन सोडतो आणि राईट हँडला सुद्धा आपण थोडीफार मार्जिन सोडतोच. मोस्ट ऑफ आपण लेफ्ट साईडला जास्त मार्जिन सोडतो. का जास्त सोडतो आपण लेफ्ट साईडला? कारण लेफ्ट साईडला आपलं बाइंडिंग असते. ओके, म्हणजे पेज जेव्हा टर्नओव्हर होते तेव्हा आपल्याला त्या मार्जिनमध्ये आपल्याला लिहिलेलं म्हणजे लपल्या न जावं किंवा आपल्याला दिसलं नाही पाहिजेत. म्हणजे आपल्याला जर ते दिसलं नाही तर आपल्याला प्रॉब्लेम होईल, म्हणून आपण लेफ्ट साईडला जास्त मार्जिन सोडतो. म्हणजे ते मॅटर आपलं तिथे हाईड झालं नाही पाहिजेत, म्हणून आपण लेफ्ट साईडला मार्जिन जास्त सोडतो. कारण तिकडे बाइंडिंगसुद्धा असते आणि बाइंडिंग टर्न ऑन करताना आपलं टेक्स्ट तिथे लपल्या जाऊ नये हे आपला उद्देश असतो. तर आपल्याला मार्जिन्स पेजच्या 4 साईडने सोडायचे. तर बाय डिफॉल्ट बघा मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये 2010 या व्हर्जनमध्ये बाय डिफॉल्ट जे आहे त्या मार्जिन्स टॉप, लेफ्ट, राईट आणि बॉटम यांना 1-1 इंच सोडलेली आहे. तुम्ही त्याला कस्टम करू शकता. फॉर एक्झाम्पल मी टॉपला जर इथे म्हटलं की मला 0.5 पाहिजे तर मी 0.5 इंच ठेवील. बॉटमला मला 0.5 पाहिजे तर मी बॉटमला 0.5 ठेवील. लेफ्ट साईडला मला समजा 1.5 इंच पाहिजे तर मी 1.5 इंच ठेवील आणि राईट साईडला मला 0.5 पाहिजे तर मी 0.5 ठेवील. त्यानंतर पुढचा टॉपिक येते आपल्याकडे गटर. गटर बघा हा महत्त्वाचा एक घटक आहे. गटर हा जो पॉईंट आहे, गटर आपण कशाला म्हणणार की बाइंडिंग करिता बघा मार्जिन नंतर सुद्धा आपण 1.5 इंच ही मार्जिन दिलेली आहे. त्यानंतर सुद्धा जर तुम्हाला 1.5च्या नंतर सुद्धा लेफ्ट साईडला किंवा टॉप साईडला जर तुम्हाला गटर पोझिशन घ्यायची, आता गटर कशाला म्हणणार आपण की जिथे बाइंड होईल, ज्या भागाकडनं बाइंड होईल डॉक्युमेंट त्या भागाला आपण गटर पोझिशन म्हणतो. ओके, मग त्या गटर पोझिशनला आपण मार्जिन पण देऊ शकतो की त्या साईडने किती जागा सोडायची आहे. फॉर एक्झाम्पल आपण लेफ्टला 1.5 इंच म्हटलं, मग आपण एक काम असं करू शकतो की लेफ्टला मार्जिन 1 इंच आणि गटरला 0.5. म्हणजे ॲटोमॅटिकली काय झालं की गटरसाठी 0.5 आपण जागा सोडल्यासारखी झाली आणि लेफ्टला 1 इंच. म्हणजे मार्जिन 1 इंच झाली
आणि त्याच्या बाजूला आणखी अर्धा इंचाचं काय झाला गटर पोझिशन झाले. मग आता गटरची पोझिशन किती साईडला असेल, 2 साईडला गटरची पोझिशन असते शक्यतोवर. आता यामध्ये यांनी 3 साईड सांगितलेली आहे, लेफ्ट, टॉप आणि राईट. ओके, आपण शक्यतोवर आपल्याकडे एक तर लेफ्ट साईडने बाइंड करतो किंवा टॉप साईडने, पण काही ठिकाणी राईट साईडला सुद्धा बाइंड करत असतील. त्यामुळे यांनी गटर पोझिशन 3 दिलेले आहेत, लेफ्ट पण दिलेली आहे, टॉप पण दिलेली आहे आणि राईट पण दिलेली आहे. ओके, समजा आपण येथे लेफ्ट घेतली, लेफ्ट साईडला आपण गटर पोझिशन ठेवली, आपण लेफ्ट साईडनं समजा त्याला बाइंड करणार. ओके, त्यानंतर पेजचं ओरिएंटेशन मिळेल तुम्हाला. पेज तुम्हाला पोर्ट्रेट करायचं आहे की लँडस्केप करायचं आहे. आणि एक लक्षात ठेवाल, तुम्ही जसं पेज ओरिएंटेशन चेंज कराल मार्जिन चेंज होतात. बघा, तुम्ही पोर्ट्रेट केलं तर जी लेफ्टची मार्जिन आहे ती 1 इंच आपल्याकडे आहे, बॉटमची 0.5 आहे. जसं तुम्ही लँडस्केप केलं बघा ती चेंज होईल, लेफ्टला 0.5 झाली तर बॉटमला 1 इंच झाली. ओके, तर आपण ओरिएंटेशन हे पेज सिलेक्ट केल्यानंतर जर अगोदर केलं तर मग मार्जिन अशा मूव्ह होत नाहीत. अदरवाईज काय होतील की मार्जिन मूव्ह होतील. म्हणून आपण पेपर सिलेक्ट केल्यानंतर सर्वात अगोदर मार्जिन न देता आपण ओरिएंटेशन घ्यावं. ओके, मी आता इथे अगोदर मार्जिन घेतलं, परंतु तुम्ही पेपर सिलेक्ट केल्यानंतर सर्वात अगोदर ओरिएंटेशन घ्याल, म्हणजे मग तुम्हाला मार्जिन चेंज होणार नाहीत. मग समजा आपण पेज सेटअप पोर्ट्रेटच ठेवलं तर माझ्या मार्जिन बरोबर आहे, टॉपला 0.5, बॉटमला 0.5, लेफ्टला 1, राईटला 0.5, गटरला 0.5, गटर पोझिशन लेफ्ट आणि ओरिएंटेशन मी दिलं पोर्ट्रेट. पोर्ट्रेट म्हणजे उभं पेज आणि लँडस्केप म्हणजे आडवं पेज. ओके, आता बघा पुढचा जो मेनू आहे आपल्याकडे तो आहे पेजेस. पेजेसमध्ये आपल्याकडे बाय डिफॉल्ट इथे नॉर्मल दिलेलं आहे. नॉर्मल म्हणजेच काय की एका पेज नंतर दुसरं पेज, दुसऱ्या पेज नंतर तिसरं पेज असं येत राहील, त्याला आपण नॉर्मल पेजिंग म्हणतो. त्याखालीच आपल्याकडे आहे मिरर मार्जिन्स. आता मिरर मार्जिन कशाला म्हणतात की जेव्हा एखादं डॉक्युमेंट आहे आणि ह्या डॉक्युमेंटचं प्रिंटआउट तुम्हाला एका पेजच्या मागे दुसरं पेज घ्यायचं आहे, म्हणजे जसं पुस्तकांमध्ये वगैरे असते, मॅगझिनमध्ये वगैरे असते, पहिलं पेज त्याच्या मागेच बिलकुल आपल्याला दुसरं पेज प्रिंट करायचं आहे, त्यावेळेस आपण मिरर मार्जिन अशी सेटिंग घेतो. मिरर मार्जिन म्हणजेच काय की जर पेज नंबर 1 वर आपण जर पेज नंबर 1 जर कन्सिडर केलं तर पेज नंबर 1 वर जे मार्जिन्स असतील त्याच्या मागे जर पेज नंबर 2 येत असेल तर पेज नंबर 1च्या मार्जिन्स ह्या पेज नंबर 2 वर मिरर होतात. मिरर म्हणजे उलट होतात. ओके, जी लेफ्ट मार्जिन आपण 1.5 इंच दिली असेल 1 नंबरच्या पेजवर, तर 2 नंबरच्या पेजवर तीच लेफ्ट मार्जिन ही राईट मार्जिन म्हणून होऊन जाते. बरोबर आहे. म्हणजे बघा, आपण पेज जेव्हा टर्न ओव्हर करतो, म्हणजे आपण जेव्हा पान पलटवतो तेव्हा आपल्याला जे मागच्या साईडचं जे पेज असते त्याची जी मार्जिन असते ती राईट साईडला गेलेली असते आणि फ्रंट पेजची मार्जिन ही लेफ्ट साईडला गेलेली असते. ओके, आणि त्यालाच आपण मिरर पेजिंग असं म्हणतो. तर हे आपण घेऊ शकतो मिरर मार्जिन्स. त्यानंतर आहे 2 पेजेस पर शीट. याचा असा अर्थ होतो की जे आपलं पेपर आहे, पेपर आपला A4 आहे, A4 मध्येच एका शीटवर 2 पेजेस तुम्हाला मिळतील. ओके, एकाच पेजवर 2 शीट तुम्हाला मिळतील. त्यानंतर पुढचा चौथा ऑप्शन आहे बुक फोल्ड. बुक फोल्ड म्हणजे जे आपल्याकडे छोटे मोठे लिफलेट्स असतात, काही ब्राउचर्स असतात की जे एका पेजला A4 साईजचा पेज असेल किंवा लेटर असेल किंवा लिगल असेल, मधोमध त्याची घडी केलेली असते आणि आतल्या बाजूनं मॅटर असतो. ओके, म्हणजे एका पेजला मधोमध घडी केल्यानंतर जे पुस्तकासारखी बुक फोल्ड तयार होते त्याला आपण बुक फोल्ड असं म्हणतो. ओके, तर बुक फोल्डमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे बुक फोल्ड दिलेले आहेत. एक तुम्हाला नॉर्मल बुक फोल्ड दिलेलं राहते आणि एक रिव्हर्स बुक फोल्ड असं सुद्धा दिलेलं असते. ओके, आणि शीट्स पर बुकलेट इथे तुम्ही ऑल कराल. बुक फोल्ड म्हणजे तुम्हाला एक बुक फोल्ड नॉर्मल पण मिळेल आणि एक बुक फोल्ड रिव्हर्स सुद्धा मिळेल. ओके, तर ते तुम्ही बघून ते तुम्हाला मिळेलच पाहायला. त्यानंतर आपण याला परत नॉर्मल करूया. नॉर्मल केल्यानंतर आता बघा, नॉर्मलमध्ये आपण याला आपलं पेज पोर्ट्रेट होतं, आपली आता लक्ष द्या याच्यामध्ये की आपण परत याला नॉर्मल करूया. नॉर्मल केल्यानंतर ते परत आपलं जसं सेटिंग होतं तसं आपल्याला दिसेल. आता अप्लाय टू हा सगळ्यात महत्त्वाचा इथे मेनू आहे. अप्लाय टू आपण कशाला म्हणणार? अप्लाय टू म्हणजे जेव्हा तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंटला ही सेटिंग द्यायची आहे, पेपर, मार्जिन्स, ओरिएंटेशन, ओके, ही जेव्हा तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंटला द्यायची असेल तेव्हा तुम्ही त्याला होल डॉक्युमेंट असा मेनू घ्या. होल डॉक्युमेंट म्हणजे पूर्ण डॉक्युमेंटला ही सेटिंग येईल. त्यानंतर आणखी इथे 3 पॉईंट्स असतात.
एक धिस सेक्शन, एक धिस पॉईंट फॉरवर्ड. अगोदर आपण सेक्शन बघूया. सेक्शन तुम्हाला पेज ब्रेक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. एकाच डॉक्युमेंटमध्ये आपण एकापेक्षा जास्त सेक्शन्स तयार करू शकतो आणि प्रत्येक सेक्शनला स्वतःचा पेज सेटअप वेगळा असतो. ओके, ते आपण जेव्हा ब्रेक शिकू, पेज ब्रेक वगैरे, तेव्हा आपण त्याला बघणार आहोत. ओके, लक्षात ठेवाल की सेक्शन एका डॉक्युमेंटमध्ये एकापेक्षा जास्त सेक्शन्स असू शकतात. दिस पॉईंट फॉरवर्ड म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा कर्सर आहे, की जिथनं तुम्ही आता पेज सेटअप सुरू केलेला आहे, ज्या पॉईंटपासून, त्या पॉईंटपासून पुढच्या सर्व पेजेसला, पूर्ण डॉक्युमेंटला एक पेज सेटअप जे तुम्ही आता दिलेलं आहे ते लागेल. ओके, हे झाला दिस पॉईंट फॉरवर्ड. आणि चौथा ऑप्शन असतो याच्यामध्ये, सिलेक्टेड टेक्स्ट ओनली. ओके, आता ते करण्यासाठी आपण याला एकदा पहिले होल डॉक्युमेंट करू आणि ते जी आपली सेटिंग्ज आहे ती सेटिंग आपण जशी होती 0.5 वगैरे ते टॉपला 0.5 ते 0.5, बॉटमला 0.5, लेफ्टला 1, राईटला 0.5 आणि गटर आपला 0.5, लेफ्ट साईड पोर्ट्रेट. इथे म्हटलं मी होल डॉक्युमेंट. ओके, याला एकदा आपण सेटिंग करून घेऊ. ही आपली सेटिंग झालेली आहे पेज सेटअप. ओके, लेफ्ट साईडला बघा मार्जिन सुटलेली आहे. आता मी थोडंसं झूम लहान करतो म्हणजे तुम्हाला एका वेळेस किती पेजेस आहे आपल्या डॉक्युमेंटमध्ये दिसतील. आपल्या डॉक्युमेंटमध्ये 3 पेजेस आहेत. आता मला तुम्हाला सिलेक्टेड टेक्स्ट ही सेटिंग दाखवायची आहे. तर मी इथे जे तिसऱ्या नंबरचं जे पेज आहे इथला टेक्स्ट सिलेक्ट करतो. बघा, हे पहिलं पेज आहे, हे दुसरं आणि तिसरं. मी हे मधल्या पेजचा इथला टेक्स्ट सिलेक्ट करतो, सेकंड नंबरचं पेज. ओके, आणि परत मी पेज लेआउट, पेज सेटअपमध्ये जातो आणि इथे मी पेजचं जे ओरिएंटेशन आहे ते लँडस्केप करतो. ओके, आणि लँडस्केप केल्यानंतर मी अप्लाय टू मध्ये इथे सिलेक्टेड टेक्स्ट एवढं एक ऑप्शन सिलेक्ट करतो, सिलेक्टेड टेक्स्ट. ओके, म्हणजे काय होईल की जो टेक्स्ट तुम्ही सिलेक्ट केलेला आहे त्यालाच फक्त हा पेज सेटअप अप्लाय होईल. ओके, सिलेक्टेड टेक्स्ट. लँडस्केप केलं मी पेजला. आता मी त्याला ओके म्हणतो. बघा, झूम मी आणखी थोडंसं लहान करतो. बघा, एक पेज व्हर्टिकल आहे, सेकंड नंबरचं पेज हॉरिझॉन्टल आहे आणि थर्ड नंबरचं पेज इथे परत व्हर्टिकल आहे. इथे मी एक डिलीट टाईप करतो, इथे एक एंटर करतो मी, ते डिलीटचं बटन दाबतो. बरोबर आहे, तर ऑटोमॅटिकली इथे हे एक पेज पोर्ट्रेट, पहिलं पेज पोर्ट्रेट, दुसरं पेज लँडस्केप, तिसरं पेज परत पोर्ट्रेट. म्हणजे एकाच डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला लँडस्केप आणि पोर्ट्रेट असे पेजेस तुम्ही केले. हे सगळं कशामुळे झालं की आपण पेज सेटअपमध्ये गेल्यानंतर जो टेक्स्ट आपण सिलेक्ट केला त्या टेक्स्टलाच फक्त आपण सिलेक्टेड टेक्स्ट हे एक ऑप्शन घेतला आपण, सिलेक्टेड टेक्स्ट. ओके, पेज सेटअपमध्येच आपण काय म्हटलेलं आहे इथे, सिलेक्टेड टेक्स्ट. इथे आपण सिलेक्टेड टेक्स्ट घेऊन लँडस्केप केलं होतं. ओके, याला परत नॉर्मलाइज करण्यासाठी आपण पेज सेटअपवर जाणार, पोर्ट्रेट करणार याला आपण, आणि इथे काय म्हणणार आपण, होल्ड डॉक्युमेंट्स. ओके, परत होल्ड डॉक्युमेंटला, पूर्ण डॉक्युमेंटला पेज सेटअप झालेलं आहे. अशा प्रकारे हे पेज सेटअपमध्ये आपण पेपर बघितला, ओरिएंटेशन बघितलं, मार्जिन्स बघितला, गटर एरिया बघितला, पेजेस बघितले आणि अप्लाय टू हे महत्त्वाचे मेनू आपण बघितलेले आहे. त्यानंतर लेआउटमध्ये जे हेडर आणि फुटरचे जे ऑप्शन्स आहेत हे आपण हेडर फुटरमध्ये बघणार आहोत. ओके, जेव्हा आपण हेडर फुटर शिकू त्या व्हिडिओमध्ये आपण याला बघणार आहोत.